ते सगळं बघून ना माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिथे असते ना तर मी 2 थोबाडीत ठेवून दिले असते तिच्या. नाही ना रेवती, तेच तर करायचं नाही ना आपल्याला. याशी वागले तर यांच्याच नजरेत वाईट ठरेल. अगदी बरोबर. आपला उद्देश तिला शिक्षा करायची हा नाहीये. आपला उद्देश आहे गुरुनाथला तिच्या तावडीतून बाहेर काढणं हा. नानी, तुम्हाला अजूनही असं वाटतं की गुरुनाथ तिला सोडून हिच्याकडे परत येईल? रेवती, मला वाटते आशा. अगं आपण स्वप्नच पाहिली नाहीत तर ती पुरी होणार तरी कशी? मला दिसून राहील माझा नवरा माझ्याकडे परत आला आणि मला आशा आहे ते नक्की परत येतील. तुम्ही ते जरा बोलायचं होतं. बोला. जरा बाहेर येतेस का? नाही, ही माझ्या घरातलीच माणसं आहेत. तुम्ही यांच्या समोर बोलू शकता. आणि जर तसं करावंसं वाटत नसेल तर नाही बोललात तरी चालेल. ठीक आहे. तुमच्याकडे माझ्याशी बोलण्यासारखं आहे हे ऐकून फार बरं वाटून राहिलं मला. बोला. ते आपले कपूर सर आहेत ना, त्यांचं काय? ते कपूर सर त्यांची ट्रान्सफर होते. म्हणजे ते लंडन ब्रँचला जात आहेत. म्हणजे ते जाण्यापूर्वी एक छोटासा निरोप समारंभ म्हणजे सेंड ऑफ पार्टी ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केली आहे. त्यांची अशी इच्छा होती की जाण्यापूर्वी तुझ्या हातचा एखादा पदार्थ त्यांनी खावा आणि म्हणूनच त्या पार्टीला नाही, ते स्वतःहून कॉल करतीलच तुला, पण म्हटलं विचारावं तुला. आणि हे बघ राधिका, आपल्यामध्ये जे काही झालं किंवा होतंय तो आपला पर्सनल मॅटर आहे. म्हणजे ते सगळं वेगळं आहे यापेक्षा. आणि कपूर सरांनाही तुझं खूप कौतुक आहे आणि आय अप्रिशिएट दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की तू यावंस. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मी त्या सेंड ऑफ पार्टीत यावं? हो त्यांना वाटतंय मग. हो. मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला बनवावं त्यांना वाटतंय मग. येईन मी. राधिका, थँक्यू. पण माझी एक अट आहे.
कसली अट? मी कपूर साहेबांच्या पार्टीला येईल. कपूर साहेबांसाठी खायला पण बनवेन. पण तुम्ही त्यांना सांगायचं का तुम्ही मला घरातनं बाहेर काढ. काय? हा? आपले जे जे काही घडलंय ते कळू दे ना कपूर साहेबांना पण. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगायचं. हे जर कबूल असेल तरच येईल. बावळट आहेस का? सॉरी मॅडम, मला असं नव्हतं म्हणायचं. पण राधिका, याला काय अर्थ आहे? हा आपल्यातला पर्सनल मॅटर आहे. तो कपूर सरांपर्यंत कशाला उगीच पोहोचवायचा? त्यांचा काय संबंध? संबंध कसा नाही? हा? संबंध कसा नाही? ते मला तुमची बायको समजतात म्हणूनच तर हक्काने फरमाईश केली की नाही? नाही तर काहून सांगतील? त्यांना आता हे कळायला पाहिजे. हा, आता मी तुमची बायको नसून दुसरी कोणीतरी तुमची बायको. दिस इज डिस्गस्टिंग राधिका. हे कपूर सरांना सांगण्यात काही अर्थ नाहीये. अहो, असं कसं? तुम्ही प्रेम केलं ना त्या हिरोईनीवरती. काय ते काय मला म्हणते, गुड फॉर नथिंग. असल्या गुड फॉर नथिंग लाजिरवाण्या बायकोला पार्टीत घेऊन जाणं बरोबर आहे का? नाही ना. मग त्यांना सगळ्यांना पण कळू दे ना का तुमची बायको कशी आहे, कशी नट्टापट्टा करते, कशी हिरोईनी सारखी आहे, कशी आहे, काय कळू दे ना त्यांना पण. हा, पुन्हा तुम्हाला लाज गेला असं नाही वागायचंय मला. म्हणूनच सांगून राहील, ही अट मान्य असेल येते. नाही, बरोबर आहे. तुला माझी हालत कळतीये ना, म्हणून तू असं पेचात पकडतेस मला. तुम्ही नाही पकडत मला पेचा.